पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आरबीआयच्या वर्धापन दिनाला राहणार उपस्थित। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज। हुकुमशाही विरोधात अबकी बार भाजप तडीपार। उद्धव ठाकरे यांचा दिल्लीत तारा तर केजरीवाल आणि सोरेन यांना अटक। हा लोकशाहीवरील हल्ला, शरद पवार यांचा घणाघात। केजरीवाल सोरेन यांना अटक ही मॅच फिक्सिंग। राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल तर यंत्रणा खरेदी करून देखील भाजप 180 पार जाणार नाही, राहुल गांधी यांचा दावा। शिरूर लोकसभेबाबत आज महायुतीची समन्वय बैठक। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ठरणार प्रचाराची रणनीती। धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला। सूत्रांची माहिती, दोन्ही जागा राष्ट्रवादी लढणार। धाराशिवमधून सुरेश बिराजदार यांचं नाव आघाडीवर। आज घोषणा होण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपलाच मिळणार। सूत्रांची माहिती, तळ कोकणात भाजपचं अस्तित्व असावं, भाजप नेत्यांची भूमिका। वंचितची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। सोलापुरात राहुल गायकवाड तर साताऱ्यातून मारुती जानकर यांना उमेदवारी। नागपुरात वंचितला काँग्रेसला पाठिंबा हे भाजपचं षडयंत्र। नाना पटोले यांचा आरोप तर पटोले आणि भाजपचे छुपे संबंध। आंबेडकरांचं प्रत्युत्तर। फडणवीसांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जावं, संपूर्ण खर्च मी करतो। उद्धव ठाकरे यांचं प्रत्युत्तर तर फडणवीसांनी ठरवल्यास कोविड बॅक फाईल सिनेमा काढू शकतात, बावनकुळे यांचा पलटवार। माझा नेता पलटूराम निघाला। शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांचं खरमरीत पत्र। पुरंदरचा तह असा मथळा असलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल। भंडाऱ्यामध्ये बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल। मानव सेवा परिवाराचे संस्थापक जमुदेव ठुबरीकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। भुजबळ यांना दिलासा मिळाल्यानंतर अंजली दमानिया यांनी दाखल केली होती याचिका।